खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत चवळीची आमटी। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर चवळीची आमटी बनवण्यासाठी गरम कढाईमध्ये आपण कच्ची चवळी घेऊ। ही भिजवलेली चवळी नाहीये, अगदी कडक कच्ची चवळी आहे, तर ही हलकीशी भाजून घेऊ। तर थोडासा असा हलका सुगंध यायला लागला की चवळीला काढून घेऊ आणि एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये थोडंसं मीठ घालू आणि ही चवळी शिजायला घालू। त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतील तशा तुम्ही करून घ्या। तर आता गरम कढाईमध्ये थोडंसं तेल घालू। तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटासा कांदा घालू उभा चिरून। कांदा हलकासा परतून झाल्यावर छोटासा खोबऱ्याचा तुकडा पातळ काप करून घालू। 2 लसणाच्या कुड्या चिरून घेतल्यात आणि अर्धा इंच आलं। हलकसं परतून झालं यामध्ये छोटा चमचा धणे घालू आणि एक छोटा चमचा तीळ। तर धण्याने ना एवढी टेस्टी आमटी लागते ना, एकदम गावरान टेस्ट। आणि तिळाने पण एक मस्त चवदार आमटी होते। आता एक छोटासा टोमॅटो चिरून घालू आणि थोडीशी कोथिंबीर। हलकसं आता परतून घेऊ। आता पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला वाटून घ्यायचं। आता त्याच गरम कढाईमध्ये 1 पळी तेल घेऊ। त्यामध्ये पाव चमचा जिरं, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि हा वाटून घेतलेला मसाला घालू। पाव चमचा हळद घालून आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला घालू। कांदा लसूण मसाला नसला तर घरातला कुठलाही ठेवणीचा मसाला घालू शकतो। थोडंसं हिंग आणि अगदी थोडंसं मीठ घालू, कारण चवळी शिजताना आपण घातलंय ना मीठ, म्हणून बेतानं। आता हा मसाला आपल्याला थोडासा असा हलकासा परतून घ्यायचा, हलकं तेल सुटेपर्यंत, कारण आपण अगोदरच छान मसाला भाजून घेतलाय ना। आता छान आपला मसाला परतून झाला, यामध्ये शिजवलेली चवळी घालू। बघा किती मऊ शिजली चवळी, मस्त। त्यासाठी भिजवायची गरज नाही, अशी ही आमटी ही खूप टेस्टी लागते। ते मसाल्याचं पाणी घालू, मिक्सर मधलं हलवून घेऊ। आपल्याला कितपत आमटी पाहिजे, लो टू मीडियम गॅसवर अजून थोडंसं पाणी घालते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी घाला, घट्ट पातळ जशी पाहिजे आमटी तशी करून घ्या। मस्त दिसते आणि सुगंध तो खूप छान येतोय आमटीचा। आता एक मस्त दणकून उकळी काढून घेऊ। बघा किती छान असा सुगंध येतोय, धण्याचा एकदम मस्त वास येतो, गावरान अशी टेस्ट लागते या आमटीची। नक्कीच करून बघा। बघा छान तरीही आली आहे, अगदीच जास्त पण तेल घातलं नाही तरी खूप सुंदर दिसते आमटी। आणि ही आमटी आहे ना, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकर, भात याच्याबरोबर खूप टेस्टी लागते, चपाती बरोबरही छान लागते। आता थोडीशी कोथिंबीर घालून आता ही मस्तपैकी आपली झटकीपट चवळीची आमटी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।